रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनल मध्ये सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून असं स्वागत आहे। आज आपण बटाट्याचे पराठे बनवतोय। बघा किती खुसखुशीत आणि चटकदार असे नाश्त्यासाठी बटाटा पराठा बनवतोय। त्यासाठी लागणारं साहित्य बघू। 2 वाटी गव्हाचं पीठ घेते, 4 ते 5 बटाटे उकडून सोलून घेतले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा, जिरे याचं वाटण करून घेणार आहे बिना पाण्याचं। ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। हे मीठ आणि तेल टाकू, जरा 1 चमचा तेल टाकू। पूर्ण असं हाताने मिक्स करून घेऊ। असं तेल आणि मीठ पूर्ण पिठाला असं चोळून घेणार आहे आणि उंडा मळून ठेवून देऊ। पीठ भिजवून झाकून ठेवू 10 मिनिटासाठी। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ। हे जे वाटण आहे, हे लसूण मिरची, यात पाणी नाही टाकायचं, थोडं मीठ टाकून घेऊ जेणेकरून बारीक होऊन जाईल। हे वाटण करून घेऊ। वाटण झालंय की उकडलेले बटाटे असे किसणीने किसून घेऊ, जेणेकरून त्याचे गोळे राहत नाही आणि आपला पराठा तुटत नाही। तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या। पूर्ण बटाटे असे किसून घेणार आहे। बटाटे आपले किसून झाले। यात आता आपण हळद टाकून घेऊ आणि थोडं लाल तिखट टाकू। हिरव्या मिरच्या दळले थोडं टाकू। हे वाटण बनवलेलं हे पण असं टाकून घेणार आहे याच्यात आणि हातानेच पूर्ण मिक्स करून घेणार आहे आपण हे पीठ। बघा हे पूर्ण असं हाताने मिक्स करून घेऊ। असं हे जे बटाट्याचं पीठ बनवतो आपण, हे सारण बनवतो तेव्हा बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाहीये। ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे, जेणेकरून आपले पराठे टेस्टी आणि अगदी खुसखुशीत असे बनतात। वाटण जरी केले आपण तर त्या वाटणमध्ये पण पाणी वापरलं नाही। छान असं आपलं हे सारण तयार झालंय पराठ्यांचं। पाहिजे तर आपण थोडं चेक करून घ्यायचं, मीठ वगैरे टाकायचं असलं तर। हे बटाट्याचं सारण बनवून झालंय। आता आपण असे गोळे बनवून घेऊ, जेणेकरून आपण जेव्हा पराठे बनवतो तेव्हा चिकट हात होत नाही। हे असे पूर्ण असे गोळे बनवणार आहे। गोळे बनवून झाले, साईडला ठेवून आता आपण हे भिजवलेलं पीठ बघू। बघा 15-20 मिनिटं झाले। आपण 10 मिनिटं जरी राहिलं तरी होतं, पण आपल्याला बाकी कामं आवरता 15-20 मिनिटं होऊन गेले। आता हे पीठ पूर्ण असं एकजीव करून घेणार आहे। असं जास्त मळलं तर आपले पराठे अगदी खुसखुशीत आणि लवचिक होता मस्त। पीठ मळून झालंय। हे कोरडं गव्हाचं पीठ आहे, हे असं घ्यायचं कोरडं पीठ आणि असं एक उंडा काढून पूर्ण असं मळून घ्यायचा। बघा आता हे कोरडं पीठ असं हाताला लावून आणि एक असा छान असं बनवून घ्यायचं एक, आणि हे एक अशी वाटी बनवून घ्यायची। ही वाटी बनवताना इथं मध्यभागी जाड ठेवायचं आणि इकडच्या साईडनी कडांनी पातळ करायचं, जेणेकरून आपला पराठा असा जाड पातळ होत नाही। बघा हे खूप महत्त्वाचं आहे पराठा बनवताना। आता परत असे बोट पिठात बुडवून घ्यायचे आणि हे जे उंडे बनवले आपण गोळे, हे असे यात टाकून घ्यायचे। हे जे आहे हे असं पूर्ण असं करून घ्यायचं असं, आणि हे पीठ असं वरती काढत राहायचं, जेणेकरून आपला पराठा फुटत नाही। आणि हे पीठ वेगळं काढायचं नाही आपल्याला, पूर्ण असं करत यातच असं जिरवून द्यायचं आणि अगदी हळू हाताने असं कोरडं पीठ घेऊन आणि असं परत एकदा करून घ्यायचं। बघा खूप छान पराठे होता। आता हे आपण पळपटावर कोरडं पीठ लावून आणि अगदी हळू असं लाटून घेणार आहे अलगद हाताने। तवा तापत ठेवलाय। लाटून झालं, आता तव्याला थोडं तेल लावून अलगद असं टाकून द्यायचं। कसा टम असा आपला पराठा फुगतोय बघा। आता याला आपण वरतून बटर किंवा तेल लावून घ्यायचं। आपण तेलच लावणार आहे आणि खायच्या वेळेस छान गावठी तूप लावून घेऊ।
बघा किती छान झालेत पराठे. तुम्ही पण असे पराठे नक्की बनवा. अगदी खुसखुशीत आणि 2ही दिवस असे नरम राहतात हे पराठे.